तुम्ही मला फोन करून बोलवताय, प्रेरणाताईंचा फोन नाही आलाय. त्या अजूनही चिडल्यात का हो माझ्यावर? ऐक ना, आपण आल्यावर बोलूया. तू ये ना इकडे प्लीज. बरं ठीक आहे, मी येते लगेच. हां. थँक्यू वल्लरी, तू एका फोनवर आलीस. ॲक्च्युली तुझं आणि नानावटी सरांचं बोलणं करून द्यावं असं आम्हाला वाटत होतं. तुम्ही बोला, आम्ही आहोत. सर, आपल्याला दोघांना इथे बोलवलंय. यावरनं विषय काय असू शकतो याचा अंदाज आलाय मला. ग्रेट. तुझ्या फ्रेंड्सची इच्छा आहे की मी तुझ्याशी बोलावं. वल्लरी, तू खूप समजदार आहेस आणि तू माझी स्टुडंट आहे म्हणून मी हे सांगत नाहीये. आय एम रिअली प्राऊड ऑफ यू. आय अप्रिशिएट युअर डेडिकेशन टुवर्ड्स लॉ अँड जस्टिस. पण दुसऱ्याला न्याय देण्यासाठी कोणी आपल्या घरात आग नाही लावत का? सर, हे तुम्ही बोलताय? अहो, तुम्हीच आम्हाला शिकवलंय ना, न्यायापेक्षा मोठं काहीच नसतं. आणि सर, वी आर पब्लिक सर्वंट्स. लोकांना न्याय मिळवून देणं ही आपली जबाबदारी आहे. सर, पर्सनल लाईफचा प्रश्नच कुठे येतो यामध्ये? हो, पण आपल्याला आपलं वर्क लाईफ आणि पर्सनल लाईफ म्हणजेच काम आणि घर हे वेगळं ठेवता आलं पाहिजे. मान्य आहे मला सर, पण माझी वकिली माझ्यासाठी फक्त जॉब कधीच नव्हती. सर, माझा काळा कोट मला नेहमी माझ्या कर्तव्याची जाणीव करून देतो. हो वल्लरी, पण या केसमध्ये तत्वांवर चालताना खूप त्रास होईल तुला. सर, आयुष्यात जर का आपण आपली तत्वच सोडून दिली तर जगण्याला काय अर्थ आहे? हो, पण आपल्याला आपल्या जीवाभावांच्या लोकांसाठी 2 पावले मागे यावं लागतं. आयुष्यात जर का तीच माझी जीवाभावाची माणसं माझ्यासाठी 2 पावलं पुढे आली तर तसं ते करूच शकतात ना. सर, मी ह्यामध्ये तुम्हाला सुद्धा गृहीत धरते. हो, अर्थातच मी आहे तुझ्यासोबत. पण या केसच्या बाबतीत बोलणं झालं ना, तर मनोज जरी चुकला असेल तरी त्यांनी असं काही वेगळं वेगळं केलेलं नाही. सर, मला समजतंय माझ्या संसारामध्ये काही प्रॉब्लेम येऊ नयेत म्हणून तुम्ही ह्यांची बाजू घेताय. पण एक गोष्ट आज तुम्ही विसरताय सर. पोलीस, वकील, शिक्षक आणि डॉक्टर हे काही असे पेशे आहेत ज्यांना सामान्य जनता देव म्हणून पाहते. आणि देवाला चुकीचं वागण्याची परवानगी कधीच नसते सर. माफ करा मला, पण मी न्यायापासून मागे हटणार नाहीये. एक मिनिट वल्लरी, मागे हटणार नाही म्हणजे नक्की काय करायचं ठरवलंस तू? आजपर्यंत तुझा नवरा तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिला प्रत्येक गोष्टीत.
त्याच नवऱ्याचं आयुष्य उद्ध्वस्त करणार आहेस का? प्रेरणाताई, निदान तुम्ही तरी मला समजून घ्या. का का समजून घेऊ आणि काय समजून घेऊ? तू समजून घेतलंस का तुझ्या नवऱ्याला? नाही ना वल्लरी. जो माणूस त्याचं गाव, त्याची नाती, त्याचं काम, त्याचं अख्खं जग सोडून तुझ्यासाठी मुंबईत आला, पडेल ते काम केलं, खूप खस्ता खाल्ल्या, पण तुझ्या डोळ्यात कधीच पाणी येऊ दिलं नाही. त्या माणसाच्या विरोधात उभी राहतेस तू आज. वल्लरी, तू काय करतेस याचं भान नाहीये तुला. प्रेरणाताई, मी सुद्धा माझ्या याच मनोजना शोधते. हा माणूस माझा तो मनोज नाहीये. माझे ते मनोज निरागस होते. कुठलाही अपराध करणं तर दूरच, समोरच्या माणसाला आपल्या शब्दाने दुखवत तर नाही होत ना, म्हणून 100 वेळा विचार करायचे. माझे ते मनोज कुठेतरी हरवल्या तू. हे ते नाही आहेत. प्रेरणाताई, ही लढाई फक्त एकट्या सानिकाची नाहीये, ही लढाई माझी पण आहे. मला माझे ते मनोज परत हवेत ज्यांच्यावर मी जीवापाड प्रेम करते. त्यामुळे जगातली कुठलीही ताकद मला हा खटला लढवण्यापासून थांबवू शकत नाही. तुझ्यासारखी स्टुडंट घडवल्याचा मला अभिमान आहे वल्लरी. जोपर्यंत तुझ्यासारखे वकील बनत राहतील, या देशातला कायदा आणि न्याय अबाधित राहील. कारण मला माझी 25वी केस आधीच मिळाली आहे. क्या बात आहे. विचारणार नाहीत माझी 25वी केस कोणाची आहे? कोणाची? भरत सोनावणे केस. आज जर का मी सानिकासाठी उभी राहतेय, तिच्यासाठी लढा देतेय, तर त्यात माझं काय चुकलं सांगा ना. आज जर का मी सानिकाला न्याय मिळवून देतेय, तर ते माझं कर्तव्य आहे. अब अगर वो औरत ये केस उठा लेती है तो तोरी घरवाली क्यों न हो, हमारे लिए वो दुश्मन है, दुश्मन. आणि तुला तर चांगलं माहित आहे, एकदा आम्ही कोणाबरोबर दुश्मनी केली तर त्याचे परिणाम काय होतात ते. म्हण्या असा डोक्याला हात लावी संगा बरं बसलाय. डोकं दुखी राहिलं का म्हण्या? ताबी देऊ का? काही डोकं तर दुखीनच ना. त्या बाईने याच्या डोक्याचा पार भुगा करी टाकलाय. आपल्याच नवऱ्याच्या सुखाच्या मुळावर उठली ती नागिन. आता वेळ आलीये तिचा फणा ठेचायची. म्हण्या, तुझा इसका दाखवते तिले. दाखवून दे की तुझ्याशिवाय ती काहीच नाही. हवय. अरे म्हण्या, तुझ्या जीवावर उडते ते.
आणि अन्यायाविरुद्ध लढते असं सांगते गावाले. अरे तू तिची लायकी दाखवून दे ना तिले. तू यामुळे मोठी झालीये ते. आम्ही जरा काही बोललो ना की तुला तर आमचाच राग येतो, आमचंच तोंड दिसतं. त्यामुळे ना तिला ना घरच्यांची किंमत राहिली आहे ना नवऱ्याची. बरोबर आहे आई. त्याच्यामुळे म्हण्या आता तिले धडा शिकवच तू. आई बास. वल्लरी आणि माझ्यामध्ये जो काय प्रॉब्लेम आहे तो आमचा पर्सनल प्रॉब्लेम आहे. अरे त्यात तू किंवा घरातले इतर कोणी नाक खुपसलेलं मला नाही चालणार. कोणी. तू पण लक्षात ठेव दादा. अरे मन्या, विषय संपला. म्हण्या थांब. म्हणजे आम्ही कोणीच नाही का तू आहे हा? त्या बाईने तुला एवढं जेरीस आणला तरी मी तिचीच बाजू घेतोय तू. अरे हा रक्ताचा भाऊ आहे तू हा. आणि मी जन्मदाती आई. मी बायकोच जवळची वाटते. आज दिवस पाहायला जिवंत राहिली होती मी. चांगले चांगले पाप पडले तू आईचे. बस गप. जरा संधी मिळाली की वल्लरी बद्दल माझ्या मनात विष कालवायची गरजच आहे का? आमचं सुख, आमचं दुःख, आमची भांडणं जे काय ना ते आमचं आम्ही बघू. पण तुमच्यामुळे आमच्या दोघांमध्ये भांडणं झाली ना तर याद राखा. वा भाऊजी वा. चला भाऊ तुम्ही चांगलं चाललंय हा. जी बाई तुमच्याशी भांडते, तुमचा पाणउतारा करते, तिच्यासाठी घरच्यांशी असं बोलता तुम्ही.